चला, पंचांनी जे तुम्हाला निर्णय सांगितले असतील ते मान्य करायचे असतील. पंचांचा निर्णय अंतिम असेल. आजचा तिसरा दिवस आपण पाहतो श्री गणेश सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ आठवण मित्राची कैलासवासी अनिकेत परशुराम गुरव उर्फ बबन याच्या स्मरणार्थ ओ जयसाई तुमचा 12वा प्रतिनिधी नाही. गोलंदाजाचं नाव रुपेश आहे. पालघर गावातील गोलंदाज जर आपण पाहिलं ISPL मध्ये जो गोलंदाज गाजला जातोय प्रजोत अंबिरे त्याच गावचा हा खेळाडू रुपेश. पहिला चेंडू मात्र अवांतर अशी हाताळतोय आणि श्री गणेश येतोय वरळी 11 संघाचं. स्ट्राईकला असतील ते प्रसाद, नॉन स्ट्रायकरला असतील ते अभि. सहा षटकांचे सामने खेळले जातील. 6 षटकांमधील 2 षटके पॉवर प्लेची असतील. पहिलं षटक बॉलिंग पॉवर प्ले आणि त्यानंतर मात्र दुसरं ते 5व्या षटकामध्ये तुम्ही एक बॅटिंग पॉवर प्लेचा वापर करू शकता. त्याच दरम्यान पुन्हा एकदा आता मात्र पहिला चेंडू टाकण्यात यश येत आहे. रुपेश यांना पुल करण्याचा प्रयत्न केला होता या चेंडूवर, मात्र चेंडू आणि फैसा काय संपर्क ज्या पद्धतीचा झाला पाहिजे त्या पद्धतीचा संपर्क काही पाहायला मिळाला नाही आणि निर्धाव असा चेंडू. चांगली सुरुवात दोन्ही संघासाठी जर विचार केला. एका बाजूला असणार आहे जयसाई माहिंदी विभागातील तर दुसऱ्या बाजूला वरळी विभागातील एक नामवंत असा संघ. आता मात्र पंचांकडे दाद मागताना आणि पंचांनी ती स्वीकारली आणि पहिला झटका बसतो आहे तो वरळी 11 संघाला. फलंदाज मात्र बाद होतो प्रसाद. सर्व डिटेल्स पाठवतो कशी काय नाही. एक काम कर त्याला सांग 6:30ला पडेल आपल्याला. कसं म्हणजे त्याला पहिला 3 द्यायला सांग. 2वर 3 हां 2-3वर पण होत नाही पण सॉरी असं आणि नाही 3 देऊन 6,500 आणि 500 रुपये फिटिंग चार्जेस म्हणजे 7,000 असेल. हां चालेल ना. हां चालेल. पहिला ती चालत असेल 3,000 द्यायला लागतील तुला नंतर बाकी. आता मात्र डावकुराचा फलंदाज मैदानात येताना प्रसाद त्याची जागा भरून काढण्यासाठी आणि पहिल्या चेंडूवर चांगलाच फ्लिक केला. चेंडू पाठवला फाईन लेगच्या दिशेला. 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये आपलं खातं उघडलं. चौथ्या चेंडू घेऊन रुपेश हरच्या दिशेने कूच करताना आता मात्र चांगला चेंडू टप्पा पडून सोयी घेतली. निर्धाव असा चेंडू. चांगलंच गोलंदाज सांगितलं होतं. जर प्रजोत अंबिरेचा विचार केला तर ISPL मध्ये श्रीनगर विर्स मधनं खेळतोय आणि चांगलीच गोलंदाजी करून दाखवतोय. एक पालघर विभागाचं नाव उंचीवर नेऊन सोडतोय तो खेळाडू. त्याच्याच गावातील एक गोलंदाज रुपेश. आता मात्र मृदुंगाचार्य नारायण को ऑपरेटिंग मैदानामध्ये आपलं वर्चस्व गाजवताना 4 चेंडू झालेत आणि धावा देत आहेत 2 आणि 1 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील या बॉलिंग पावरप्लेचे. 5वा चेंडू. आता मात्र सूर्य कसा टप्पा फुल लेंथचा टप्पा मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क होऊ शकला नाही. चेंडू जातोय निर्धाव. चांगलंच षटक हाताळलं जातं. विचार केला तर बॉलिंग पॉवर प्लेचा तर बॉलिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि त्यामध्ये मात्र फलंदाजाला संधी असते मोठे फटके मारण्याची परंतु पूर्णपणे बांधून ठेवतोय तो गोलंदाज
रुपेश क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर काव कॉर्नरच्या दिशेला एक सीमा लगत आणि एक लॉंग ऑनच्या दिशेला आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षक. आता मात्र थोडासा एक्स्ट्रा वेग पाहायला मिळाला आणि टप्पा पडून हाफ स्टेशनच्या खूपच बाहेर पंच कौशिक यांनी वाईड घोषित केला. एक अवांतर धाव या षटकातील मात्र दुसरी अवांतर धाव पाहायला मिळते. धावफलक पुढे सरसावत आहे 3 या धावांवर. शेवटचा चेंडू बाकी असेल. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहू शकतो मैदानात. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश वरच्या दिशेने. आता मात्र चांगलाच चेंडू जर आपण विचार केला तर यष्टींच्या खूपच जवळ गेला हा चेंडू. आपण रिप्ले मध्ये पाहू शकतात. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून युट्यूबच्या साह्याने आपण जुळू शकतो. चांगलंच आयोजन आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच मी तुम्हाला सांगेल तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा जुळा. चांगले सामने पाहायला मिळतात आणि चांगलंच विजन सुद्धा हा पाहायला मिळत आहे. आणि जर कोणाला लाईव्ह सामने ठेवायचे असतील तर निश्चितच संपर्क साधा 6 सीटर स्पोर्ट्स साठी. तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर गौरव पाटील यांच्याशी संपर्क साधा. तुम्हाला त्यांचा दूरध्वनी क्रमांक आमच्या मंचाकडून मिळेल. चांगलीच स्पर्धा आयोजन करायसाठी आपल्याला माहितीच असतं एक मोलाचं काम असतं ती म्हणजे यूट्यूबची. जर तर एक चांगलाच स्क्रीन ऑपरेटर आणि तसाच एक चांगला कॅमेरामॅन गेले 3 दिवस आपण बघतोय. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक हातात आहे तो म्हणजे गोलंदाज हार्दिक. पहिल्या षटकामध्ये मात्र वर्चस्व गाजवत आहे तो जयसाई संघाचा गोलंदाज रुपेश. आता मात्र पाहूया त्याच्या तालावर ताल देऊन त्याच पद्धतीचा मारा करतोय का गोलंदाज हार्दिक. प्रथमच स्ट्राईक लावतोय या सामन्यामध्ये फलंदाज अभि. एक चांगलाच फलंदाज जर अभिचा विचार केला वरळी 11 संघामधला एक प्रमुख फलंदाज. चांगलाच अनुभव या मैदानामध्ये सुद्धा खूप सामने खेळाडू खेळ आहे. या आधी सुद्धा आपण ओम चषक मध्ये या खेळाडूला पाहिलं असेल. आता मात्र टप्पा पडून अवांतर चेंडू अवांतर धावाने सुरुवात करताय मात्र गोलंदाज हार्दिक. ज्या पद्धतीची सुरुवात केली होती रुपेश यांनी सुद्धा आपला पहिला चेंडू अवांतर टाकला होता त्यानंतर मात्र पूर्णपणे नियंत्रण हात ठेवलं होतं गोलंदाजीमध्ये. आता हार्दिक तसंच काही दृश्य करतोय का परंतु तेवढाच चांगलाच फलंदाज जर पाहिला तर खेळपट्टीवर साबूत. पहिला चेंडू आता मात्र पूल केलेला आहे. झेल घेण्याची संधी आणि मात्र झेल टिपला जात आहे. चांगला झेल टिपला जात आहे तिकडनं क्षेत्ररक्षकाकडनं. फलंदाज अभि मात्र बाद होता मोठा फटका मारण्याच्या नादात. आणि आता मात्र आमच्या पंचांचं आगमन झालेलं आहे. पंच वीरेंद्र तांडेल. कालच्या दिवसात आपण पाहू शकतो चांगलीच कामगिरी केली होती आणि आज मात्र पुढच्या सामन्यात आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील. काय खालं ना मंचुरियन आहे उघड ना ते पण मंचुरियन आहे. आता ही ओव्हर कंप्लीट होईल. हा इकडे बस ना साडा अंपायर तेवढं. बस बस काय नाही. आता मात्र फलंदाज येतो तो आकाश. तिसऱ्या चेंडूने सूर्य कसा फटका आपल्या पहिल्या चेंडूचा समाचार घेतला आणि चेंडू पाठवला 15 नंबरच्या दिशेने. एक धावा डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या पुढे सरसावला 5 या धावांवर. बॉल एक रुपेश जुने बॉल कुठे आहेत त्यांना दिले नाहीत.
बॉल होती ना दोन्ही बॉल पहिल्या चेंडूचा चांगला समाचार घेतलाय तो फलंदाज आकाश यांनी चांगलाच फलंदाज तिसरा चेंडू घेऊन हार्दिक आकाशच्या दिशेने आता मात्र ऑफ यष्टांच्या खूपच बाहेर पंचांना वाईट घोषित केला एक अवांतर धावसंख्या पुढे सरसावल्या 6 या धावसंख्येवर तिसरा चेंडू घेऊन आता मात्र पुन्हा एकदा लेग यष्टांच्या बाहेर पंचांनी हा वाईट घोषित केला एक अवांतर धावसंख्या पुढे सरसावत आहे 7 या धावांवर संपली का तू ये ना इनिंग संपली याने काढ इनिंग संपली का ये काढ ए एक दे बोल डीआरएस लेने बेकीला डीआरएस नाही पासवर्ड काय रे राउटरचा मला विचार वायफाय तिसरा चेंडू आता मात्र पुन्हा एक अवांतर चेंडू हाताळतोय धावसंख्या होती 8 धावा विरू जातो अंपायर त्याला जायचंय चियाला बाहेर तिसरा चेंडू पुन्हा एकदा एक अवांतर धाव आता मात्र अवांतर धावांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये तो गोलंदाज हार्दिक थोडस धडपणामध्ये पाहायला मिळतंय ज्या पद्धतीचा प्रहार केला होता पहिल्या चेंडूवर एक चपराक मारली होती ती फलंदाज आकाश यांनी आणि एक मोठं नाव जर वळी संघाचा विचार केला आकाशाने अभिला मात्र परतवलं होतं पण आकाश यांनी ज्या पद्धतीचा हिट केला थोडस धडपण आपण पाहू शकतो जरी तो फटका एक धाव डिक्लेअर झोन मध्ये गेला तरी धडपण पाहायला मिळते त्या गोलंदाजावर धावसंख्या होते ते 9 2 बॉल 2 तिसरा चेंडू पुन्हा एकदा एक अवांतर धावसंख्या एकीने पुढे सरसावलाय 10 या धावसंख्येवर आता मात्र धावफलकावर सचिन रमेश तेंडुलकर पाहायला मिळत आहेत विश्व क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर सर्वात जास्त धावा उभारल्या गेल्या त्या म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर 10 धावा जर्सी क्रमांक 10 मी सांगितलं सचिन रमेश तेंडुलकर तुम्हाला लगेच कळायलाच पाहिजे आता मात्र चांगला चेंडू पंचांकडे दाद मागितली पंचांनी मात्र ती फेटाळून लावली थोडासा स्लोअर वन असा पद्धती 6 पाहायला मिळाला चौथा चेंडू घेऊन हार्दिक आकाशच्या दिशेने चांगलाच खेळून काढला लॉंग ऑफच्या दिशेला एक धाव घेण्यात यश आता मात्र स्ट्राईकला येईल तो डावखोरी आताचा फलंदाज लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन खेळपट्टीमध्ये पाहायला मिळत आहे 4 चेंडू 2 चेंडू बाकी असतील धाव फलक जाऊन पोचते ते 11 धावांवर मला वाटतं जयसाई संघाचा जर विचार केला तर प्रमुख गोलंदाज मयुरेश मैदानात आपल्याला पाहायला मिळत नाहीये आता मात्र त्रिफळा उडवलेला आहे लेग यष्टा उडवला जातोय
शेवटचा चेंडू बाकी असेल. आता मात्र आकाश मडवे, दोन आकाश खेळपट्टीवर. चला शेवटचा चेंडू घेऊन हार्दिक आकाशच्या दिशेने चांगला चेंडू खेळून काढतोय. हलक्या हाताने खेळून काढला. पहिल्या चेंडूवर आपला खाता उघडता येतो आकाश. धावसंख्या पुढे सरसावल्या 12 या धावसंख्येवर 2 षटकाच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज अभिषेक, माफ करा रुपेशच दुसरं षटक घेऊन येते. मला वाटतं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक हातात. तर रुपेश आज मात्र मंचावर भरमार होत आहे. ती समालोचकांची बॅटची कड घेते. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेला एक धाव. जर विचार केला आज पहिल्या सामन्यात आपण समालोचन ऐकलं होतं कुणाल वैद्य, तसंच आता जे गुणलेखन करतायत माझ्या बाजूला विघ्नेश, ते सुद्धा एक समालोचक आहेत. तसंच शैलेंद्रची सुद्धा इकडे उपस्थिती लागलाय या स्पर्धेसाठी. पुढचा चेंडू रुपेश यांचा चांगला चेंडू पंचांकडे दाद मागताना पंचांनी ती स्वीकारली. स्टंपात मात्र सापडला जातोय तो फलंदाज आकाश. पायचीत होतोय, काहीच संधी नाही. फलंदाज बाद होताना मिडल स्टंप पाहायला मिळतोय. आता मात्र तौसिफ आकाशाची जागा बंद करण्यासाठी जर आपण पाहू शकतात पायचीत चांगलाच निर्णय तिकडे पंच सुमित तामोरे यांच्याकडनं पाहायला मिळतोय. स्टंपच्या मधोमध सापडला तो फलंदाज आकाश आणि पंचांनी ती स्वीकारली. निश्चितच फलंदाज होता बाद आणि तंबूत परतताना आकाश एक मोठा झटका, तिसरा झटका आकाशच्या स्वरूपात वरळी 11 संघाला. तिसरा चेंडू घेऊन रुपेश तौसिफच्या दिशेने. आता मात्र एक अवांतर चेंडू अवाग्याच्या बाहेर. पंच सुमित यांनी अवाईड घोषित केला. धावसंख्या पुढे सरसावला 14 चेंडू आणि 4 गडी. 14 चेंडू 14 धावा आणि 4 गडी बाद. पाचवा चेंडू रुपेश. आता मात्र त्रिफळ आवडत आहे. यष्ट्या उद्ध्वस्त करताना तौसिफ यांच्या युमिसाइड डेफिनेटली या पद्धतीचा चेंडू आणि पूर्णपणे दबावामध्ये आता पाहायला मिळतोय तो वरळी 11चा संघ. भोपळा
बाद होतोय. तो फलंदाज तोसिफ एक सुद्धा धावा काढण्यात यश आलं नाही. चांगलीच गोलंदाजी जर विचार केला तर रुपेश यांच्याकडनं पाहायला मिळते 3 गडी मिळते आपल्या गोलंदाजीमध्ये 5 धावा देऊन आणि चेंडू हाताळण्यात मात्र 9. आता मात्र तोसिफाची जागा भरून घेण्यासाठी येतोय तो महेश. अडचणीमध्ये पाहायला मिळतोय तो वरळी इलेव्हनचा संघ. या अडचणीमधनं मात्र संकट मोचन बनतायत का महेश आपल्या संघासाठी कशा रीतीने खेळ करतोय. पुढचा चेंडू पंचांकडे आता मात्र दात मागण्याचा प्रयत्न केला होता परंतु रुपेश यांना माहिती होतं की हा फलंदाज मात्र बाद नाहीये. 4 चेंडू झाले 4. 2 चेंडू बाकी असतील. पाचवा चेंडू घेऊन रुपेश आकाशच्या दिशेने. आता मात्र खूपच बाहेर अवाग्याच्या आणि एक चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि बाईच्या स्वरूपात 1 धाव. 1+1 2 धावा. धावसंख्येत 2 भरत धावसंख्याला ती 17 धावा. शेवटचा चेंडू बाकी असेल. पुढच्या सामन्यासाठी आपल्याला पंच लाभलेले आहेत ते वीरेंद्र तांडेल. शेवटचा चेंडू घेऊन रुपेश महेशच्या दिशेने. आता मात्र पुन्हा एकदा लेग यष्टांच्या बाहेर पंच सुमित यांनी वाईड घोषित केला. धावसंख्या पुढे सरसावलाय. धाव फलकावर सध्या फॉर्मात नसलेला फलंदाज विराट कोहली जर्सी क्रमांक 18 धाव फलकावर आपण पाहतोय. शेवटचा चेंडू रुपेश यांचा चांगलाच कट केला त्या चेंडूला. 1 धाव पूर्ण करतोय. षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 19 धावा. लास्ट बॉल माफ करा शेवटचा चेंडू बाकी असेल. अवांतर धाव टाकला होता. चुकी झाली माफी असावी. चुकीला माफी नाही माहिती आहे मला पण मला माफ करा. जर त्रिफळा उडवला तर रुपेश यांना 100 रुपयाचा पारितोषिक लागला ते वीरेंद्र तांडेल यांच्याकडनं. शेवटचा चेंडू आणि चांगलाच चेंडू होता. 100 रुपये मात्र वाचलेले आहेत वीरेंद्र तांडेल यांचे. रुपेश यांनी म्हटलं असतं तर जेव्हा मी गोलंदाजी सुरुवात केली होती तेव्हा जर लावलं असतं तर मी एक त्रिफळाची उडवला होता मला 100 रुपये मात्र मिळाले असते. परंतु चांगलाच मारा आपल्या संघासाठी 9 धावा दिल्यात आणि 3 महत्वाचे गडी कमवले आहेत. तर गोलंदाज रुपेश यांनी आता मात्र अर्धा खेळ संपतोय. पहिल्या इनिंग मधील धावसंख्या होत आहेत 23 आणि गडी जात आहेत ते 5 धावा आणि चेंडू झालेत ते 18. आपण पाहतो श्री गणेश सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ आठवण मित्राची कैलासवासी अनिकेत परशुराम गुरव याच्या स्मरणार्थ माहीमचा लाडका चषक 2025. चौथा षटक हातात तो गोलंदाज अभिषेक. धावसंख्याला ते 20 धावा 18 चेंडू नंतर आणि गडी जमवल्यात ते 5. पुढचं षटक हातात वैयक्तिक पहिला आणि संघाचं चौथं षटक गोलंदाज अभिषेक
मला वाटतं थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं तिकडे वरळी संघाकडनं. एक छोटा खेळाडू या सामन्यात खेळत आहेत तर त्यांना वाटलं की तो सबस्टिट्यूट आहे, 3 षटक झाले तर त्याला बाहेर काढावं, परंतु तो मात्र या संघाचा प्रमुख खेळाडू आहे. पहिला चेंडू लोअर फुल टच पेसचा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातोय तो निर्धाव असा. अभिषेक चांगली सुरुवात, पहिला चेंडू निर्धाव हाताळतोय. गोलंदाजीमध्ये चांगलंच कार्य आपण पाहिलं तर गोलंदाज रुपेश हार्दिक यांच्याकडनं पाहायला मिळत आहे. दुसरा चेंडू आता मात्र चांगला लेग साईडच्या दिशेला खेळून काढतोय. खराब क्षेत्राच्या तिकडे आणि चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट पाहिलं होतं. तिकडे खराब फेकी सुद्धा पाहायला मिळाली. जिकडे एक धाव होती तिकडे दुसरी धाव, जिकडे दुसरी धाव होती तिकडे तिसरी धाव. 3 धावा मात्र पाहायला मिळतात ते या चेंडूवर. धावसंख्या 3 वर होत आहे. धावसंख्या होत ती 23 धावा आणि 5 गड्यांच्या मोबदल्यात. खरं फेकी तिकडे पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाकडनं चूक घडली आणि त्या चुकीवर 3 धावा मात्र मिळत आहेत ते फलंदाजी संघाला. धावसंख्या जाते ती 23 धावांवर. पुढचा चेंडू आता मात्र एक अवांतर चेंडू हातात पंच स्मिथ यांनी हा वाईड घोषित केला. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तो 24 धावांवर. तिसरा चेंडू घेऊन हार्दिक माफ करा अभिषेक गोलंदाजी करतोय. आता मात्र चांगला चेंडू निर्धावाचा चेंडू हाताळतोय. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज अभिषेक त्याला सामोरं तोंड देतोय तो आकाश. राईट टर्न राऊंडचा मारा गोलंदाजाकडनं पाहायला मिळतोय. आता मात्र चांगलाच फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधनं जातोय हा चेंडू, काहीच संधी नाही. क्षेत्ररक्षकाला मात्र वेगवान असा फटका. 4 धावा पटकावतोय. पहिला चौकार आजच्या दिवसातून पाहायला मिळतोय, माफ करा या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय तो आकाशाच्या फळीतून. जमिनीच्या साह्याने जर आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून काहीच संधी मिळाली नाही ती क्षेत्ररक्षकाला आणि चेंडूला पाठवलं होतं प्रेक्षकांच्या भेटीसाठी. 4 धावांकरता धावसंख्या होत ती 28 धावा आणि 5 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील या चौथ्या षटकातील. 5वा चेंडू घेऊन अभिषेक आकाशच्या दिशेने. आता मात्र निर्धावाचा चेंडू हाताळतोय. शेवटचा चेंडू आता मात्र चांगलाच फटका, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण समोरच्या दिशेला जातोय. धावसंख्या टेकडी भरतोय. धावसंख्या होत आहे ती 29. 4 षटकांची समाप्ती झाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालाय 29 आणि गडी बाद झालेत मात्र 5. चांगलीच भागीदारी आता पाहायला मिळते ती दोन्ही फलंदाजामध्ये. आणि आमचे गुणलेखक सर्वेश नार्वेकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा महानच्या लाडक्याच्या वतीने खूप खूप स्वागत. तसंच जयेश यांचं सुद्धा इकडे आगमन झालेलं आहे. आणि मंडळाचे अध्यक्ष कुठेही असतील हिमांशू दांडेकर यांना सुद्धा विनंती असेल त्यांनी सुद्धा मंचाचा ताबा घ्यायचा आहे, कारण प्रमुख पाहुणे म्हणून तुम्हीच आहेत या मंचावर. तुम्ही सामन्याचा आनंद लुटायचा आहे, परंतु तो मंचावर बसून लुटायचा आहे.
नाही, चांगलंच कार्य करतात. मला वाटतं ते बॉल पाहण्यासाठी थांबलेत तिकडे. चला, थोडीशी चर्चा चालू आणि सामना लवकरच चालू करायचा आहे, कारण तुम्ही खूपच उशीर घेतला होता. आम्ही दोन्ही संघांना थोडा वेळ दिला होता. थोडस त्यांना सुद्धा एक अडथळा झाला होता. त्याच कारणास्तव आपण हा सामना 10 मिनिटं उशिरा चालू केला होता. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असणार आहे. पंच स्मिथ बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे ना. पंच बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. ओके, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असणार आहे. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वे षटक हातात आहे. तो गोलंदाज हार्दिक. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असणार आहे. आता शेवटचे 12 चेंडू बाकी असतील. हा नावाचं षटक आता पाहायला मिळत आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हार्दिक हाताळतोय आकाशच्या दिशेने. आता मात्र त्रिफळा उद्ध्वस्त होताना आता मात्र अक्षय चांगलीच फलंदाजी करता करता आकाश मात्र बाद होता. आपल्या संघासाठी एक चौकार टळवला होता. 5 धावा केल्या. दुसरा चेंडू घेऊन अक्षय हार्दिकच्या दिशेने. निर्धावाचा चेंडू हाताळला जातोय. तिसरा चेंडू घेऊन हार्दिक. आता मात्र चांगला चेंडू हाताळतोय. धावसंख्या 1 भरत आहे. धावसंख्या होते ती 29 धावा. चौथा चेंडू घेऊन निर्धाव असा चेंडू जातोय. पाचवा चेंडू घेऊन हार्दिक. आता मात्र पंचांनी नो घोषित केलाय. थोडासा हा नो घोषित केलेला आहे पंचांनी. नो नो असणार आहे. पंचांनी नो घोषित केलाय. पंचांचा निर्णय मान्य करायचा आहे. जय साई संघ थोडासा नो दिलेला आहे.
नो बॉल फ्री हिट आणि षटक बंद केला जाईल. नवीन गोलंदाज धावसंख्येला ती 31 धावा. 2 चेंडू बाकी असतील. नवीन गोलंदाज राकेश फ्रीटचा चेंडू असणार आहे. महेश यांना मात्र सुवर्ण संधी असणार. फ्रीटचा चेंडू राकेश हा पण एक अवांतर असा चेंडू. एक अवांतर धावसंख्या होती ती 32. फ्रीटचा चेंडू कायम असणार आहे. फिल्डिंग चेंज करू शकत नाही पंच. फिल्डिंग चेंज केली जाते फ्रीटला. फ्रीटचा चेंडू असणार आहे ना, तर क्षेत्ररक्षण चेंज करू शकत नाही. फ्रीटचा चेंडू कायम. आता मात्र एक धावसंख्या होते ती 32. राकेश फ्रीटचा चेंडू घेऊन महेशच्या दिशेने. आता मात्र एक अवांतर धावसंख्येत 1 नंबर. धावसंख्या 33. वारंवार अवांतर धाव. फ्रीटचा चेंडू असणार आहे. फ्रीटचा चेंडू असणार आणि दडपण पाहायला मिळते गोलंदाज राकेशवर, कारण पहिलाच चेंडू टाकायचा आहे. आणि पंच साईड चेंज करू शकत नाही. फ्रीटचा चेंडू असणार आहे. साईड चेंज करू शकत नाही. फ्रीटच्या चेंडूला तुम्हाला त्याच पद्धतीने गोलंदाजी तेच क्षेत्ररक्षण ठेवावं लागतंय. जर स्ट्राईक चेंज झाली फलंदाजाची तर तुम्ही चेंज करू शकता. फ्रीटचा चेंडू घेऊन गोलंदाज राकेश. आता मात्र बायच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या जाते 34 धावांवर. शेवटचा चेंडू बाकी असेल. शेवटचा चेंडू बाकी असेल. शेवटचा चेंडू अक्षयच्या दिशेने. आता मात्र फुलटो पंचांनी 1 धाव डिक्लेअर घोषित केलाय. बॅटिंग रिव्ह्यू फलंदाजी संघाचा हा रिव्ह्यू घेतला जातोय. थर्ड पंच वीरेंद्र तांडील थोडेसे व्यस्त पाहायला मिळत आहेत. पंचांनी मात्र नो घोषित केलेला आहे. 1+1 अशा 2 धावा पाहायला मिळतात या चेंडूवर. खूपच क्लोज कॉल पाहायला मिळाला. 1+1 2 धावा. फ्रीटची संधी आता मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळते.
ती फलंदाज अक्षयकडे चालून येते. धावसंख्या 36. शेवटचा चेंडू हाताळायचा आहे. फ्रीडचा चेंडू असणार आहे. पुन्हा एक अवांतर धावचीचा प्रयत्न. फलंदाज मात्र धावचीत होते. धावसंख्यावरती 37. फ्रीट मात्र कॅन्सल होणार आहे. धावचीत झाला कारणास्तव फलंदाज फ्रीट कॅन्सल होणार आहे. धावसंख्या असणार आहे ती 37. फ्रीट कॅन्सल. बॉल बाकी असणार आहे. बॉल असणार बाकी. फ्रीट कॅन्सल होणार केवळ. धावसंख्येला ती 37 धावा. नवीन फलंदाज प्रतीक. शेवटचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू. निर्धाव असा चेंडू. षटकाची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहेत ते 37 धावा आणि 7 गडी बाद. आता शेवटचं षटक बाकी असेल. कोणता गोलंदाज शेवटचं षटक हाताळतोय? आता मात्र शेवटचा षटक हाताळतोय तो गोलंदाज शिवेश. 6 चेंडू बाकी असतील आणि या 6 चेंडू मध्ये जर वळी संघाचा विचार केला तर 8 ते 10 धावा येणं गरजेचं असेल. जर 45 ते 50 धावा उभारला तर एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल. आणि आता मात्र शिवांश तसंच मैदानामध्ये आगमन झालेलं आहे शशी पोरते यांचं. त्यांना मी विनंती करेल त्यांनी मंचावर यायचं आहे आणि आपल्या मंचाची शोभा वाढवायचा आहे. खरोखरच क्रिकेट प्रेमी म्हटलं जातं. पहिला चेंडू खूपच अवाग्याच्या बाहेर पंच विघ्नेश यांनी न घोषित केला आणि पहिल्या चेंडूवर मात्र आता संधी येते फलंदाजाला. प्रतिकांना फ्रीडची संधी. प्रत्येक गडीवर 100 रुपयाचं पारितोषिक असणार. प्रणय राऊत यांच्याकडनं शिवांश यांना 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक गडीवर. मात्र एक फ्रीडचा चेंडू शिवांश. आता मात्र चांगलाच चेंडू. निर्धावाचा चेंडू पाहायला मिळतोय. जर आपण पाहतोय जो गोलंदाज जनार्दन राऊत या मृदुंगाचार्य नारायणराव मैदानामध्ये कित्येक सामने गाजवलेत गोलंदाजीच्या जोरावर. जनाभाऊ यांचे सुपुत्र गोलंदाजी करताना आपण पाहू शकतो. शिवांश शिवेश माफ करा शिवेश चांगलेच गोलंदाज. त्यांच्या वडिलांनी चांगलीच कामगिरी केलाय. MCC या संघामधनं प्रतिनिधित्व करायचे. गोलंदाजी आणि फलंदाजीचा विचार केला तर खूपच गाजलेले असे गोलंदाज. त्यांच्याच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना दुसरा चेंडू शिवेशचा. आता मात्र एक्स्ट्रा पुन्हा एकदा एक भीमर आणि नो चेंडू. आता मात्र षटक बंद केलं जाईल. नवीन गोलंदाज वापरावा लागणार. धावसंख्या जाऊन पोचते ती 39 धावांवर.
फ्रीटचा चेंडू असणार आहे. नवीन गोलंदाज आता मात्र रिकी. पहिलाच चेंडू फ्रीट आहे आणि पुन्हा एकदा दुसरा चेंडू फ्रीट पाहायला मिळतोय. तो प्रतीक यांच्यासाठी. गोलंदाज रिकी फ्रीटचा चेंडू हाताळतोय आणि चांगला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. दोन्ही फ्रीटच्या चेंडूवर आपण पाहिले तर निर्धाव चेंडू पाहायला मिळालेत. तिसरा चेंडू रिकी यांचा फुलटच चेंडू हलक्या हाताने खेळून काढतोय. एक धाव. धावसंख्या जाऊन पोचते 40 या धावसंख्येवर. शेवटचे 3 चेंडू बाकी. आता मात्र अक्षय स्ट्राईक वर येतोय. पाहूया अक्षयाच्या फळीतून मोठा फटका पाहायला मिळतोय का, एक षटकार पाहायला मिळतोय का. 40 धावा झालेल्या, 3 चेंडू बाकी असतील. फलंदाजी संघाने हा रिव्ह्यू घेतलाय. डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग. लिगल डिलिव्हरी असणार आहे. तीन चेंडू बाकी असतील. आणि आता मात्र चौथा चेंडू. आता एक नो चेंडू. आणि इकडे शशी वर्धे यांचा खूप खूप आभार. तर विचार केला हे सामने चालू आहेत आणि या मंचावर समालोचन जे करतायत, जे गुणलेखन करतायत, जे कॅमेरामॅन, जे ऑपरेटर, त्यांना सर्वांना नाश्ता पाठवला आहे शशीबाई यांनी. तर मंडळाकडे तर्फे तुमचं खूप खूप स्वागत करतो सर. धन्यवाद. अशीच कृपा आमच्यावर राहू द्या. आणि जेव्हा क्रिकेट असतं तेव्हा शशीबाई नक्कीच इन्व्हॉल्व असतात. फ्रीटचा चेंडू. आता मात्र चांगलाच थ्रो घेण्याचा प्रयत्न केला. पहिली धाव घेतली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु एक धावांवर समाधान मानावं लागेल. तर विचार केला या षटकामध्ये 3 फ्रीटचे चेंडू मिळाले होते पण तिन्ही चेंडूचा काही लाभ घेता आला नाही तो फलंदाजांना. पुढचा चेंडू फुलटच चेंडू. झेल घेण्याचा प्रयत्न आणि झेल मात्र यशस्वी टिपला गेलेला आहे. आता शेवटचा चेंडू बाकी असेल. धावसंख्याला ती 41. शेवटचा चेंडू बाकी असेल. रियाज धावाकडे खेळपट्टीवर दाखल होतोय. चांगलीच गोलंदाजी रिकी यांच्याकडनं पाहायला मिळत आहे. आता मात्र एक अवांतर असा चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 42 या धावांवर. माफ करा 43 धावा झालेल्या आहेत. चांगला चेंडू लेग साईडच्या इशारा पहिली धाव घेतलेली आहे.
दुसरी धाव घेण्याचा काहीच प्रयत्न नाही. षटकाची समाप्ती. 44 धावा झालेल्या आहेत आणि 45 धावा करायचा असेल तर तुम्हाला सामना विजय मिळवायचा असेल तर जर्सी क्रमांक 45 भारताचा कर्णधार रोहित शर्मा ही धावसंख्या तुम्हाला पूर्ण करायची आहे. कालच्या दिवसात त्यांनी शतक झळकवलं होतं. पुढचा सामना दोन्ही संघाचे कर्णधार ओंकार विरुद्ध झुंजार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेल नाणेफेकीचा कळ उडवण्यासाठी मंचाकडे यायचं आहे. नाणेफेकीचा कळ उडवून घ्यायचा आहे. ओंकार विरुद्ध झुंजार. शशीबाई यांना विनंती करेल नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी यायचं आहे. शशीबाई, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर नाणेफेकीचा कौल उडवून घ्यायचा आहे. नाणेफेकीचा कौल उडवून घ्यायचा आहे. नाणेफेकीचा कौल. तसंच दीपक तांडेल काका यांचं सुद्धा इकडे आगमन झालं. त्यांचं सुद्धा मंडळाकडे खूप खूप स्वागत करतो. त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आणि स्थानबंद व्हायचं. आमच्या मंचाची शोभा वाढवायचा आहे. चला, दोन्ही संघाचे कर्णधार ओंकार विरुद्ध झुंजार. ओंकार या संघाचा कर्णधार हिमांशू. कारण आपले प्रमुख पाहुणे आलेले आहेत. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं. मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. तर कर्तृत्वाने आणि मनाने असे मोठे आदरणीय श्री शशी फडते यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल उडवला जातोय. कृपेश ऐकला व्हायचा आहे. नाणेफेकीचा कौल उडवला जातोय शशी फडते यांच्या हस्ते. झुंजार ब विरुद्ध ओंकार जागे. शशीबाई यांना विनंती करेल मंचावरच बसायचं आपण. सरळ बंद करायचा आणि सामना सुरू करायचा आहे. पंच विघ्नेश पाटील. पंच विघ्नेश पाटील कुठे असतील? हॅलो. धन्यवाद प्रशांत भाऊ. माहीमचा लाडका चषक पर्व दुसरं
तिसरा दिवसातील तिसरा सामना वर्ली लेर विरुद्ध जयसाई. वर्ली लेर यांनी 45 धावांचं आव्हान दिलेलं आहे जयसाई संघाला. आता स्ट्राईकला आहेत राकेश, नॉन स्ट्राईकला सागर. आणि पहिल्या षटकाचं सूत्र मात्र गेलेलं आहे निशान यांच्याकडे. बॉलिंग पॉवर प्लेचं षटक निशान. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा मारा. चांगला चेंडू, चांगलाच कट केला ऑफसाईड दिशेने आणि पहिल्या चेंडूवर राकेश यांनी षटकार ठेवलेला आहे. एक चेंडू 6 धावा बिनबाद. चांगली फलंदाजी राकेश यांच्या फळीतून मिळाला आणि पॉइंटच्या साईने ते षटकार दिलेला आहे. आता मात्र जयसाई संघाची धावांना सुरुवात झालेली आहे आणि चांगले पहिला चेंडू षटकार मारला. पुन्हा एकदा निशांत दुसऱ्या चेंडूचा मारा करताय. आता मात्र निर्धाव चेंडू, डॉट चेंडू, 2 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या दिलेली आहे मात्र स्थिर 6 धावा. दोन चेंडू 6 धावा बिनबाद. अतिरिक्त धाव संख्येत भर धावसंख्या मात्र झालेली आहे 7. 2 चेंडू 7 धावा. आता मात्र एका अतिरिक्त धावानंतर निशांत तिसऱ्या चेंडूचा मारा करताय. चांगला चेंडू, चेंडू काय अंगाला लागला, मारायचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, 3 चेंडू 7 धावा बिनबाद. पुन्हा एकदा निशांत चौथ्या चेंडूचा मारा राकेशच्या यशनी. आता मात्र खूपच लक्षांच्या बाहेर अतिरिक्त धावसंख्येत भर धावसंख्येत एका धावाने चौसळत्या 8. 3 चेंडू 8 धावा बिनबाद. पुन्हा एकदा निशांत चौथ्या चेंडूचा मारा. चांगला चेंडू, एक धावसंख्येत भर धावसंख्या दिली मात्र 9. 4 चेंडू 9 धावा बिनबाद. आता मात्र स्ट्राईक लागलं उजव्या हाताची फलंदाज सागर. आता मात्र निशांत सागरच्या यशनी. चांगला चेंडू, चांगला तडाला होते, चांगलं क्षेत्ररक्षण ते लॉंग ऑफला प्रशांतनी केलेलं आहे, सॉरी आकाश यांनी केलेलं आहे. एक धाव संकेत भर धाव संकेत झालेले आहे 10. 5 चेंडू 10 धावा बिनबाद. राकेश एका षटकार असं खेळत आहे 7 धावांवर, सागर खेळत आहे 1 धावांवर. आता मात्र खूपच ऑप्शनच्या बाहेर अतिरिक्त धाव संकेत भर धाव संकेत 1 धावाने पुढे सरतोय 11. 5 चेंडू 11 धावा बिनबाद. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा मारा निशांत राकेशच्या दिशेने. आता मात्र खूपच लक्षांच्या बाहेर अतिरिक्त धाव संकेत मात्र झालेले आहे 12. 5 चेंडू 12 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील बॉलिंग पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडूचा मारा निशांत. चांगला तडाला आहे ते कव्हरच्या वरती षटकार. आता मात्र एका षटकारानंतर धावसंख्या पुढे होत्या 18. 1 षटक 18 धावा बिनबाद. चांगली फलंदाजी राकेश यांनी केलेली आहे. 2 षटकार ठोकलेला आहे पहिल्या षटकामध्ये. खूप महागडे षटक वर्ली षटकात वर्ली संघाकडून पहिल्या षटक टाकत निशांत. 1 षटक 18 धावा बिनबाद.
32 चेंडू 27 धावांची गरज जय साई संघाला. नवीन गोलंदाज महेश. पहिला षटक महेश. स्ट्राईक लाईट सागर जो खेळत आहे एका धावांवर पहिल्या षटकातील दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा मारा महेश. सागरच्या दिशेने चांगला चेंडू रनआउटची संधी आणि आता पहिला रनआउट सागरच्या रूपात करून घ्या संघासाठी. 1 धावा 1 चेंडू 18 धावा 1 गडी बाद सागरच्या रूपात. तर बघूया सागरांची जागा भरून करण्यासाठी जय साई संघाकडून दुसरा फलंदाज कोण होता. सागरांची जागा भरून करण्यासाठी मैदान आलाय कौशिक कृतिक आता मात्र 1 चेंडू धावसंख्या झाली 18 1 गडी बाद. नवीन फलंदाज कृतिक. चांगला चेंडू चांगला कट केला पवनच्या दिशेने. 1 धाव धावसंख्येत झालेले 19. दोन चेंडू 19 धावा 1 गडी बाद. आता मात्र स्ट्राईक लागला कृतिक. दुसरा चेंडूचा मारा महेश कृतिकच्या दिशेने. चांगला चेंडू मारायचा प्रयत्न आणि थोडाफार वीरेंद्र यांनी नॉट आउट दिलेला आहे. 3 चेंडू 18 धावा 3 चेंडू 19 धावा 1 गडी बाद. चौथ्या चेंडूचा मारा आता मात्र पायची चापेल पण पंचाने फेटाळून लावलाय आणि 1 धाव लेग बायच्या रूपात. धावसंख्येत भर धावसंख्या 20 4 चेंडू 20 धावा 1 गडी बाद. आता मात्र 26 चेंडू 25 धावांची गरज.
पुन्हा एकदा आता मात्र खूपच लिस्टमच्या बाहेर अतिरिक्त दाब धावसंख्या झालेला आहे 21. चार चेंडू 21 धावा. पाचवा चेंडूचा मारा वैश चेंडू आणि ते थोडा मिसकम्युनिकेशन होऊन रन आउट झालेला आहे. अंपायरांनी आपला निर्णय करावा. नो आणि रनआउट झालेलं आहे आणि फील्ड कॅन्सल असणार आहे. त्या मात्र 4 चेंडू 22 धावा 2 गडी बाद. चार चेंडू धावसंख्या झालेला मात्र 22 2 गडी बाद. पाचव्या चेंडूचा मारा आता मात्र पायचीचा अपील पण पंचांनी फेटाळून लावला. तर पायचीच साठी रिव्ह्यू नसणार आहे. पाच चेंडू 22 धावा 2 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाला रुपेश. आता मात्र 5 चेंडू 22 धावा. शेवटचा चेंडू महेश चांगला दिला होते. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ पेशने एकच धाव. अशा प्रमाणे 2 षटक पूर्ण होऊन धावसंख्या मात्र 23 2 गडी बाद. आता मात्र 24 चेंडू 22 धावांची गरज जयसाई संघाला. बघूया तिसऱ्या षटकाचं सूत्र वरली या संघाकडून कोण टाकताय. चेंडू 22 धावा. तर पंचांनी लवकरात लवकर सामना चालू करावा. आणि आता मात्र तिसऱ्या षटकाचं सूत्र गेलं रियाज यांच्याकडे. 24 चेंडू 22 धावा. रियाज तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा मारा. संधी आणि आता चांगला घेतलाय अक्षय यांनी सॉरी आकाश यांनी.
एक चेंडू 23 धावा 3 गडी बाद रुपयाच्या रूपात करून घ्या संघासाठी 0 धावा. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात आलाय रिक्की. 23 चेंडू 22 धावांची गरज. उजव्या त्याचे फलंदाज विठ्ठी. चेंडू 22 धावा. रियाज दुसऱ्या चेंडूचा मारा रिक्कीच्या दिशेने. चांगला चेंडू आणि निर्धाव चेंडू डॉट चेंडू. 2 चेंडू 23 धावा 3 गडी बाद. पुन्हा एकदा सामन्याकडे येऊया. आता मात्र खूप लक्ष्यमच्या बाहेर अतिरिक्त धाव संख्येत भर धाव संख्या दिली 24. दोन चेंडू 24 धावा. तिसरा चेंडू चांगला चेंडू झाला संधी आणि ते मोठा गडी घेतलेला आहे रिक्कीच्या रूपात करून गेला संघासाठी 0 धावा. 2 चेंडू 24 धावा. सॉरी 3 चेंडू 24 धावा 4 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाला अभिषेक. आता मात्र 21 चेंडू 21 धावांची गरज. रियाज मारायचा प्रयत्न चुकले आणि निर्धाव चेंडू डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी केली रियाजाने 4 चेंडू मध्ये फक्त 1 धावा टाकलेल्या आहेत आणि गडीवाद सुद्धा मिळाला. पुन्हा एकदा रियाज 5व्या चेंडूचा मारा. आता मात्र लक्ष्यमचा खूपच बाहेर अतिरिक्त धाव संख्येत भर धाव संख्या झाले 25. 4 चेंडू 25 धावा. चांगला चेंडू चांगला बावड्या जेलबा होता की नाही आणि ते जेलबा झाले. अभिषेक मोठा फटका जयसाई संघाला अभिषेकच्या रूपात करून या संघासाठी 0 धावा. 5 चेंडू 5
5 चेंडू 25 धावा. पाच गडी बाद. 9 फलंदाज मैदान आलाय. तन्मय आता मात्र खूपच लक्षमच्या बाहेर. अतिरिक्त धाव संकेत बर. धाव संख्या येत आहे का धावाने 26. 5 चेंडू 26 धावा. 5 गडी बाद. चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. डॉट चेंडू. 3 षटक पूर्ण होऊन धाव संख्या येत आहे मात्र 26. 5 गडी बाद. 3 षटक 26 धावा. 5 गडी बाद. आता मात्र 18 चेंडू 19 धावांची गरज. 18 चेंडू 19 धावांची गरज. आता मात्र 4थ्या षटकाचा उत्तर गेलाय महेश यांच्याकडे. महेश यांनी आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 5 धावा आणि 2 गडीबाद सुद्धा मिळवलेले. त्यांचं वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं. आणि हा षटक आता मात्र बॅटिंग पॉवर प्लेचा असेल आणि इथं स्ट्राईक आहे मात्र राकेश यांच्याकडे. आणि बॉलिंग पॉवर प्ले मध्ये 2 षटका ठोकलेले. आता बघूया बॅटिंग पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करतात राकेश आपल्या संघासाठी. चांगला चेंडू. चेंडू खाली बसला. मारायचा प्रयत्न. निर्णय चेंडू. धावसंख्या होता स्तब्ध आहे 26 धावा. 1 चेंडू 26 धावा. दुसरा चेंडूचा मारा. महेश पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न. निर्धावाचा चेंडू आणि चांगलं एक्स्ट्रेक्शन तिथे आकाश यांच्याकडून. आणि थोडा धावा आणि चेंडूचा अंतर थोडा वाढत आहे. पुन्हा एकदा महेश. आता मात्र निर्धाव चेंडू. चांगले चेंडू टाकत आहे महेश आपल्या संघासाठी. 3 निर्धाव चेंडू टाकलेले या षटकामध्ये. आता मात्र दडपण असणार आहे राकेश यांच्यावर. 3 चेंडू 26 धावा. 5 गडी बाद. 15 चेंडू 19 धावांची गरज. हातामध्ये पायची चापी. पंच सुनील आणि पायची दिलेला आहे राकेश यांना. मोठा फटका बसलेला आहे जयसाई संघाला. राकेशच्या रूपात करून घ्या संघासाठी 13 धावा. 4 चेंडू 26 धावा. 6 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाला आहे शिवेश. चांगली गोलंदाजी करताय महेश यांनी. 10 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत त्यांनी आणि फक्त 4 धावा दिलेल्या. सॉरी 5 धावा दिलेल्या आधी. पुन्हा एकदा महेश. चांगला चेंडू. निर्धाव चेंडू
एक धावा काढलेला आहे. धावसंकेत बरं धावसंकेत मात्र झालेला आहे 27. 5 चेंडू 27 धावा 6 गडी बाद. आता मात्र निर्धारित चेंडू चांगली गोलंदाजी केली महेश यांनी आपल्या षटकामध्ये 2 षटकामध्ये त्यांनी फक्त 6 धावा आणि 3 गडी बाद मिळवले. आता मात्र 12 चेंडू 18 धावांची गरज. 12 चेंडू 18 धावा. कुठे सामना 26 धावा आणि 30 चेंडू मिळता आणि तो 18 धावा गेलाय. 12 चेंडू 18 धावा. बारा चेंडू 18 धावा. त्या मात्र 5व्या षटकाचा सूत्र गेलाय रियाज यांच्याकडे. रियाजांनी आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 3 धावा आणि 3 गडी बाद सुद्धा मिळवले. त्यांचं वैयक्तिक दुसरं संघाचं 5वं. 12 चेंडू 18 धावा. बघूया शिवेश कशी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. रियाज पहिला चेंडूचा मारा. चांगला चेंडू चांगला कट केला. चांगलं क्षेत्ररक्षण निशाणाने केलं होते. डॉट चेंडू. एक चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या मिळवला आहे 27. 6 गडी बाद. आता मात्र खूपच लिस्टमच्या भागात अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या 28. एक चेंडू 28 धावा आणि 6 गडी बाद. 11 चेंडू 17 धावांची गरज. रियाज दुसऱ्या चेंडूचा मारा. आता मात्र निर्धारित चेंडू चांगलं विश्लेषण आकाश यांच्याकडून. पुन्हा एकदा 10 चेंडू 17 धावांची गरज. चांगला चेंडू रनआउट संधी आणि आता रनआउट झाले. तन्मय मोठा फटका बसलेला आहे जयसाई संघाला. चेंडू 28 धावा. नवीन फलंदाज हार्दिक. 9 चेंडू 17 धावांची गरज. चांगला चेंडू चांगला झाला. बघूया चेंडूवर काय होतं. एक धाव संकेत भर. धाव संकेत येतं मात्र 29. निर्धारित चेंडू डॉट चेंडू. आता मात्र 7 चेंडू 16 धावांची गरज. 7 चेंडू 16 धावांची गरज. षटकार आणि चौकांची गरज असणार आहे जयसाई संघाला तर सामना विजय करत असेल तर. चांगला चेंडू चांगला झाला आणि इथे षटकार. तर मात्र का षटकार धावसंख्या पुढे सरसवते
35 धावा. प्रणय राऊतकडे 200 रुपये आले. बोल बोल बोल. सहा चेंडू 10 धावांची गरज. सामना जिंकला. 6 चेंडू 10 धावा. चेंडू 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावा. त्या व्हॉलंटियरांनी तिकडे सगळ्यांना आतमध्ये जावे, कारण सामना थोडा आता रोमांच झालेला आहे. 6 चेंडू 10 धावांची गरज. आणि 6व्या षटकाचं सूत्र गेलं प्रतीक यांच्याकडे. 6 चेंडू 10 धावा. स्ट्राईकला हार्दिक, नॉन स्ट्राईकला शिवेश. 6 चेंडू 10 धावा. पहिला चेंडूचा मारा प्रतीक, हार्दिक दिशेने. आता मात्र खूपच ऑप्शनच्या बाहेर. अतिरिक्त धाव बचावण्याचं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत मात्र झालेली आहे 37. 5 षटक 37 धावा. 7 गडी बाद. 6 चेंडू 8 धावांची गरज. सहा चेंडू 8 धावा. प्रतीक, पहिल्या चेंडूचा मारा. आता मात्र खूपच अंगाच्या वरतून आणि 1 बाउन्स. अतिरिक्त धाव. धाव संकेत बर. धाव संकेत दिला आता 38. 5 षटक 38 धावा. आता मात्र 6 चेंडू 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा. तर पंचांनी लवकरात लवकर सामना चालू करा. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे. पंच सुमित. सहा चेंडू 7 धावांची गरज.
6 चेंडू 7 धावांची गरज. आता मात्र नवीन गोलंदाज मैदानात आहे. प्रसाद 6 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा प्रसाद पहिल्या चेंडूचा मारा. आता मात्र खूपच अफलांच्या बाहेर अतिरिक्त धाव. धाव संख्येत धाव संख्या होता 39. 6 चेंडू 6 धावांची गरज. 6 चेंडू 6 धावा. चांगला चेंडू रनर संधी आणि ते रनआउट हुकलेला आहे. 5 चेंडू 5 धावांची गरज. 5 चेंडू 5 धावांची गरज. चांगला चेंडू चांगला तोटाला आहे ते. एक धाव संकेत धाव संख्या झाली आता 41. 4 चेंडू 4 धावांची गरज. 4 चेंडू 4 धावा. चार चेंडू 4 धावांची गरज. 4 चेंडू 4 धावा. चांगला चेंडू चांगले क्षेत्ररक्षण रनआउट संधी आणि तो रनआउट हार्दिक झालेले. 3 चेंडू 4 धावांची गरज. तीन चेंडू 4 धावांची गरज. अतिवडीचा सामना नवीन फलंदाज यश. 3 चेंडू 4 धावांची गरज. फलंदाजीसाठी आले यश. तीन चेंडू 4 धावा. आता मात्र गोल झाले. 2 चेंडू 4 धावांची गरज. आता शेवटचा गडी मैदानाला ध्रुव. 2 चेंडू 4 धावांची गरज. खूप 2 चेंडू 4 धावांची गरज. दोन चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. नवीन फलंदाज मैदानाला एक ध्रुव पाव. 2 चेंडू 4 धावा. नो चेंडू. बघूया या चेंडूवर फीट आहे की नाही. नो चेंडू.
दोन चेंडू 2 धावांची गरज. 2 चेंडू 2 धावा. नो चेंडू आणि फ्री. 2 चेंडू 2 धावा आणि आता मात्र हा चेंडू फ्रीडचा आहे. दोन चेंडू 2 धावांची गरज. दोन चेंडू 2 धावा आणि फ्रीडचा चेंडू. अतिरिक्त 10 धाव संख्येत झाले आता मात्र 44. कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू 1 धावा आणि हा चेंडू मात्र फ्रीडचा असणार आहे. फ्रीडचा चेंडू. फ्रीडचा चेंडू आहे. 2 चेंडू 1 धावांची गरज. दोन चेंडू 1 धावांची गरज. फ्रीडचा चेंडू आणि कंपल्सरी चेस आणि शेवटचा गडी. बघूया सामना मात्र 2 चेंडू 1 धावा. चुरशीचा सामना. आता मात्र बघूया रिव्ह्यू घेतलेला आहे. आता मात्र 1 चेंडू 1 धावांची गरज. चिराग पाटील तर कृपया करून तिथे. एक चेंडू 1 धावांची गरज. 1 चेंडू 1 धावा. एक चेंडू 1 धावांची गरज आणि शेवटचा गडी. जर विकेट घेतला तर सामना वरली 11 जिंकू शकतात आणि जर 1 रन काढला तर जयसाई संघ हा पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार. आणि इथे जयसाई संघ सामना विजय झालेला आहे. तर ध्रुव यांना दुर्वेश धनु यांच्याकडे 200 रुपयाचं रक्कम आलेलं आहे. ध्रुव पावक्या. आपलं पारदर्शी घेण्यासाठी इथे हवे आणि वरली 11 यांनी सन्मान चिन्ह घ्यावे. तर वरली 11 यांनी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जावे. वरली 11 आकाश.
हॅलो